कांदिवलीच्या समतानगरमध्ये पाण्याकरता रहिवाशांचं आंदोलन सुरू झालंय। 25 मार्च पासून रहिवाशांना 15 मिनिटं केवळ पाणी येतं असा त्यांचा आरोप आहे। वारंवार सांगितलं तरी पाणी दिलं जात नसल्याचा नागरिकांमध्ये रोष आहे, आरोप आहे। प्रवीण दरेकरांकडून रहिवाशांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न झाला, पण रहिवाशांकडून दरेकरांचं काही ऐकून घेण्यास नकार आहे। लोक ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्यानं दरेकरांना माघारी फिरावं लागलं। या संदर्भात मी आयुक्तांशी बोललो। आमचे केंद्रीय मंत्री जे आमच्या विभागाचे खासदार आहेत पियुष गोयल साहेब हेही आयुक्तांशी बोलले आणि यामध्ये मार्ग काढण्यासाठी विनंती केलेली आहे। महिलांचा आक्रोश समजू शकतो, कारण त्यांच्या घरात पाणी नाही। आज ते त्या ठिकाणी पूर्णपणे बेजार आहेत। त्या ठिकाणी सिवरेज जो प्लांट असतो, जो एसटीपी प्लांट, त्याचा वापर नाही। त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी त्यांना पाणी मिळत नाही। आयुक्त स्तरावर या ठिकाणी तात्काळ काम करा असं मी आयुक्तांनाही विनंती केले आणि एक विशेष अशी लाईन स्पेशल केस म्हणून जोडून द्या, कारण हा महिलांचा आक्रोश अतिशय भयंकर होता। निश्चितच यामध्ये आम्ही लवकरात लवकर मार्ग काढून या महिलांना दिलासा देऊ, तिथे पाणी विशेष बाब म्हणून देण्याचा प्रयत्न करू। हे कमी दाबाचं पाणी आमच्या वरळीत पण आहे, सगळ्याच मतदारसंघात आहे। कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका जिथे आता लोकप्रतिनिधी नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, महापौर नाहीयेत, ही सगळी खाती चालत आहेत नगर विकास मंत्री म्हणजे घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या खात्यातून। आता मुंबईवर एवढा राग का आहे की आमच्या रहिवाशांना पाणी मिळत नाही? आपण पाहिलं असेल मार्च, एप्रिल, मे साधारणपणे गेले 30-35 वर्ष 5%, 10% कट लावून, कारण लोकसंख्या वाढत चाललेली आहे। पण दबावाचं पाणी किंवा वापरायचं कसं पाणी हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती नाही। त्यांचे ते काय डीप क्लीनवर उधळपट्टी केली पाण्याची। आता मुंबईला पाणी टंचाई जाणवत आहे। दुसरा प्रश्न हाच राहील की जो आम्ही प्रकल्प सुरू केला होता डिसॅलिनेशनचा, तो आतापर्यंत पूर्ण झाला असता आणि मुंबईत पाणी टंचाई झाली नसती, त्या प्रकल्पाचं काय झालं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।